ठेवू शकता, त्याच्यानंतर कढीपत्ता. आता बऱ्याच नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रियंका भरत यूट्यूब चॅनल मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते. आत्ताच मी कालचा जो व्लॉग आहे तो एंड केला, तुम्ही बघितलं. घरी आलेलो आहोत आणि बॅकग्राऊंड बघूनही तुमच्या लक्षात आलंच असेल. सो आलो घरी, पसारा आवरला, बऱ्यापैकी आवरायचं, कारण कालचे जे कपडे होते मी तसेच घेऊन आलेली होती. आता ते धुवायला लावायचे आहेत मशीनला, ते लावेल थोड्या वेळाने. बाकीचं काही पेंडिंग कामं होते, जसं की व्हिडिओचेच कामं होते की ऑर्डर्स वगैरे होतं, तर ते सगळे केलेत. आणि आता म्हटलं स्वयंपाक करावा. तर स्वयंपाकाची आजची एक गोष्ट म्हणजे मला पोळ्या करायच्या नाही आहेत, एवढा आनंद झाला. कारण सकाळीच माझ्या लहान सासूबाई आहेत, त्यांनी पोळ्या करून ठेवलेल्या होत्या आमच्या. त्याच्या पोळ्या त्यांनी आमच्यासोबत दिल्या, आमच्या पोळ्या घेऊन आलो. आणि आता मग म्हटलं फक्त भाजी बनवायची आहे. तर भाजी काय बनवायची हा कॉमन प्रश्न परत आला. फ्रीजमध्ये काहीच नाही, कारण गावी जायचं होतं म्हणून मग मी फ्रीज खाली केलेलं होतं. तर मग बघितलं डब्यांमध्ये मला डाळी दिसलं, तर उडदाची डाळ झटपट होईल, कारण मुगाची डाळ मला खायची नाही आहे. कारणं खूप सारे आहेत की तुरीच्या डाळीचं कालच वरण खाल्लं, हरभऱ्याची डाळ नको आहे, आणि चवळीची डाळ 1-2 दिवसाआधीच खाली, म्हणून म्हटलं उडदाची डाळ कधीची खाल्लेली नाही, तर उडदाची डाळ करून घेऊ आता. आणि ती बनेल पटकन, पण जास्त तामझाम नाही करावं लागणार त्याला. ते आता मी बनवते. पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, ती म्हणजे की मी हे डब्बे घेतलेत, तर ना मला खूप आवडले. याचं एक ड्रॉबॅक असं वाटलं की याचं ना सेपरेट झाकण हवं होतं, पण मग ते असं वाटतं की नको एवढं आहे ना असं पूर्ण. तर हे पण चांगलं आहे, एका वेळेस ॲट ए टाईम सगळे डबे उघडतील हे. आणि प्रत्येक याच्यामध्ये चमचा पण दिला आहे, आणि क्वालिटी वाईज एकदम रफ अँड टफ आहेत हे, आणि इझी टू वॉश होतील. मला वाटतं हे झाकणही निघेल आणि आपण छान व्यवस्थित घासून साफ करू शकतो. आता हे मला बाय 1 गेट 1 मिळालेले आहेत, काहीतरी 180 का 180चे असे काहीतरी 2 मला मिळालेले आहेत. हे दोघांची क्वालिटी छान आहे. तर आपण याचा खूप साऱ्या पद्धतीने वापर करू शकतो, जसं की आता चटण्या, आपण विविध प्रकारच्या चटण्या बनवतो. शेंगदाणा, तिळ चटणी, जवस चटणी, लसूण चटणी, अशा 4-5 चटण्या आपण एका याच्यात ठेवल्या तर बरं पडतं. म्हणजे अर्ध्या जरी आपण 8-10 दिवसाच्या बनवून ठेवल्या, कारण नंतर तर थोडं शेंगदाण्याची चटणी खवट लागायला लागते त्याच्यामुळे. तर चटण्यांसाठी हे छान होईल. किंवा तुम्ही याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ठेवू शकता, त्याच्यानंतर कढीपत्ता. आता बऱ्याच जणांच्या घरी झाड नसतं, मग आपण एकदम कढीपत्ता आणतो, तर तो एवढा मोठा येतो. पेपरात वगैरे ठेवण्यापेक्षा तो जर आपण याच्यात ठेवला तर तो चांगला पण राहतो आणि एक्स्ट्रा आपल्याला घ्यावं लागत नाही. त्यानंतर आपण लसूणही याच्यामध्ये निवडून ठेवू शकतो, आणि म्हणजे भरपूर आपण याचा वापर करू शकतो. किंवा ठेचा वगैरे पण एकदम करून ठेवू शकतो. तर त्याचा असं एकमेकांना वास लागणार नाही, त्या गोष्टी आपण एकत्र याच्यात ठेवायचं. जर याचं वेगळं झाकण असतं तर कदाचित एकमेकांना वास लागला नसता, पण आता याचं हे झाकण एक आहे, तर मला कसं लसणाचा वास सगळीकडे पसरू शकतो, तर तेवढी एक काळजी घ्याल. तर मला असं वाटतं की जर आपण लसूण आणि कढीपत्ता एकत्र ठेवला, किंवा कोथिंबीर पण एकत्र ठेवली तरी चालेल, पण ठेचा आणि ते सगळं एकत्र ठेवलं तर मग कसं एकमेकांचा वास लागेल. तर असे हे कंटेनर मला मिळालेले आहेत आणि मला प्रचंड आवडले. क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे याची, खूपच रफ अँड टफ क्वालिटी आहे. तर बघा, मला किचनसाठी खूप भारी वाटले. फ्रीजमध्ये पण हे इझिली बसतील असे 2, जास्त स्पेस कन्झ्युमिंग नाही आहेत, जागा नाही व्यापणार हे जास्त. मला प्रचंड आवडलेत हे. तर तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक खाली देते आहे. आणि तुम्हाला कसे वाटलेत हे कंटेनर 2 मला नक्की कमेंट करून सांगा. आता मी भाजी बनवून घेते आणि मग बोलते तुम्हाला. आणखी मी माझ्यासाठी वॉच पण घेतल्या होत्या, त्या काल आलेल्या होत्या ॲक्च्युली, पण मी काल घरी नव्हती, ते कुरिअर रिटर्न केलं, आता परत मागवलं. आणि मस्त वॉच आलेले आहेत, त्या मी नंतर दाखवते, आधी स्वयंपाक करून, कारण भूक लागलेली आहे. तर भाजी लावली मी आता, आणि कोणत्या 2 वॉचेस मागवल्या होत्या त्या दाखवते. तर ह्या 2 वॉचेस मी मागवलेल्या होत्या. नेव्ही ब्ल्यू आहे, लेदर बेल्टमध्ये, सिम्पल त्याचा लुक आहे एकदम. आणि हे पण बऱ्याचदा काय होतं, यातले आकडे बऱ्याचदा आपल्याला उन्हाच्या याच्यात दिसत नाही. माझ्यासोबत झालं आहे, फॅन्सी घड्याळ घेताना आपलं हे जमलिंग होतं, तर याच्यामध्ये जे आहेत आकडे ते व्यवस्थित दिसतील. आणि त्याच्यानंतर ही मला एवढी नाही आवडली, पण बाय 1 गेट 1 असल्यामुळे म्हटलं ठीक आहे, कधीतरी आलटून पलटून घालायला. आणि ही जी आहे ना,
ही प्रचंड आवडली. ॲक्च्युली मी हीच घेत होती. हिला बुक करताना खाली ते येतं ना की सेम प्रोडक्ट आहेत अजून, तर मग ही दिसली मला त्याच्याबरोबर. ही फक्त काहीतरी 121ला होती आणि ही मिळून 167ला होत होती. मग मी विचार केला की ठीक आहे, एक घड्याळ अजून घेऊन टाकूया. तर याचं पूर्ण लेदर बेल्ट आहे. हा शेड मला प्रचंड आवडला. माझ्या हातावर उठून दिसतो आहे, घालून दाखवते मी. आणि त्याच्या आधी याच्यातली जी प्रिंट आहे ना, म्हणजे खूप मस्त असे फ्लॉवर्स केलेले आहेत त्यांनी ह्या शेडमध्ये, थोडं डार्क शेडमध्ये. आणि रोमनमध्ये 4 अंक आहेत, सॉरी रोमनमध्ये 2 आहेत अंक, एक 12 आणि एक 6. याचे पण जे अंक आहेत ते इझिली समजतील. आणि खूप भारी दिसतो हा पण. मी घालून बघितलं तर मला इतके प्रचंड आवडले ना, म्हणजे असं वाटत होतं, छान लुक येत होता हाताला. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल की थोडीशी ब्रँडेड घड्याळ घ्यायची, हे काय असतं, कारण खराब होऊन जातं. पण कसं आहे, सेल आपण दुसरा टाकू शकतो. मशीन 1 वर्षाची वॉरंटीपर्यंत असते आपल्या वापरण्यावर. आता ही वॉटरप्रूफ नाही आहे. ही घड्याळ वॉटरप्रूफ नसल्यामुळे मला जपून वापरावं लागेल. पाण्यात वगैरे हात नाही जाऊ द्यावा लागणार. ही आरामात 1 वर्ष जाईल. फक्त मला याचा अधूनमधून सेल बदलावा लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की ब्रँडेड घड्याळ कसं असतं, 1,500च्या पुढे चांगल्या घड्याळातच, फास्ट ट्रॅक झालं, अजून सोनाटा वगैरे टाट. मला जास्त ब्रँड नाही माहिती, कारण मी ब्रँडेड घालत नाही जास्त. भरतला आवडतात ब्रँडेड घड्याळ, तर त्यांच्याकडसाठी मी नेहमी गिफ्टमध्ये तसंच घेते. पण मला कसं असतं की एक घड्याळ जास्तीत जास्त 6 महिने 1 वर्ष काढायचं आणि मग त्याच्यानंतर दुसरं काहीतरी अजून घ्यायचं. आपलं लेडीजचं कसं असतं, कपड्यांच्या बाबतीमध्ये म्हणा, ज्वेलरीच्या बाबतीमध्ये म्हणा, तेच घालून आपल्याला कंटाळा येतो. मग आपल्याला काहीतरी व्हरायटी हवी असते. म्हणून मला ब्रँडेड घड्याळ आवडत नाही. जास्तीत जास्त मी 300, 400, 500पर्यंतची घड्याळ मी आजपर्यंत घेतलेली नाही. आणि ही पण आहे, पण ही खूप सिंपल दिसते आहे याच्यापेक्षा. ही जास्त उठून दिसते आहे माझ्या हातावर, म्हणून मला आवडली. आणि ब्रँडेड घड्याळाचं एक असतं की त्याचं मशीन हे खूप वर्ष जाणार असतं. त्याचमुळे आपण ते 2 कारणं असतात ब्रँडेड घड्याळ आपण जास्त का वापरतो. कारण एकतर ते आपण खूप पैसे मोजून घेतलेलं असतं, कारण ते कॉस्टली असतं. आणि दुसरं की ते कॉस्टली असल्यामुळे त्याच्यातलं जे मशीन असतं ते चांगलं असतं, म्हणजे लवकर खराब होणार नसतं. प्लस आताच्या घड्याळांमध्ये वॉटरप्रूफ घड्याळसुद्धा मिळायला लागलेले आहेत. पण कितीही म्हणा, वॉटरप्रूफ म्हणाल तर आपण जर 2-3 तास पाण्यात ती राहिली तर ती घड्याळ खराब होणारच आहे ना. मशीन आहे, त्याला पाणी जास्त वेळ लागलं, कारण हल्ली मोबाईलही वॉटरप्रूफ येतात, पण ते फक्त 30 सेकंद पाण्यात राहू शकतात किंवा 1 मिनिट पाण्यात राहू शकतात, त्यानंतर ते खराब होतील. असं मोबाईल घेताना मला सांगण्यात आलं होतं. मी हा मोबाईल घेतला होता तेव्हा, की 1 मिनिट पाण्यात राहिला तरी त्याला काही होणार नाही, पण त्याच्यावर राहिला तर तो खराब होईल. म्हणून मग मशिनीच्या बाबतीत विचार केला तर मग म्हटलं ठीक आहे, आपलं ॲटलिस्ट 1 वर्ष तर निघणार आहे. अशा हे माझे विचार झाले. तर मला तर आवडल्यात ह्या घड्याळ. तुम्हाला आवडल्या की नाही मला नक्की कमेंट करून सांगा, कारण माझी चॉईस अशी सिंपल आणि सोबरच आहे. तर आता भाजी पण झालेली आहे, शिट्ट्या तुम्ही ऐकल्या असतील. आणि आता जेवण करतो. आणि आज मला बेडरूममध्ये कर्टन लावायचं आहे. झालं काय, या बेडरूम इकडे ना 2 खिडक्या आहे प्रत्येक बेडरूमला. इकडे एक, आता हा बंद केला लवकर कारण शेजारीच घर आहे, आणि इकडे घर नाही पण समोर लगेच दिसतं. आता बेडरूमला सेम पडदे मी आजपर्यंत घेतले नव्हते, एक सिंगलच जोडी घेतलेली होती. आणि आत्ता ह्या घराला झालं आहे की हॉलला 2 खिडक्या, बेडरूमला 2 खिडक्या, मधल्या बेडरूमला जे आहे त्याला एकच खिडकी. तर माझं डोकंच काम करत नाही. आणि आता पुन्हा नवीन घ्यायचं, मग विचार केला की ते कामात येईल पण की नाही. कामात तर येतं, मला नाही वापरणं झालं तर मग मी सासरी पाठवून देते, म्हणजे तिथे तरी ते वापरून घेतात, वेस्ट नाही होत. पण मग पुन्हा म्हटलं काय करावं, तर मी आता विचार करते आहे सध्या तरी जे कर्टन्स आहेत ना ते लावून घ्यावे, किंवा मग हे जे मागचे आहेत किंवा हॉलमध्ये लावले. हॉलमध्ये पण एक खिडकी मी तशीच ठेवली, एकीला जे टीव्हीवर प्रकाश आणतंय त्यालाच लावलेला आहे. तो मी मागच्याच वर्षी घेतला होता डीमार्टमधनं. आणि आता ऑनलाईन मागवायचं झालं तर काय होतं, ऑनलाईनमध्ये ना क्वालिटी नाही चांगली, खूप ट्रान्सपरंट येतात, जे फोटोत चांगले दिसतात, आणि ते म्हणून मी ऑनलाईनही घेत नाही आहे. आणि इथे संडेला बाजार भरतो, की संडेला म्हणजे चांगल्या मिळतात. जसं नाशिकला मेन रोडला बाजार असतो तसा इथे संडेला भरतो, असं मला शेजारच्यांनी सांगितलं. मी असा विचार केला की संडेला जाऊन बघू, मिळालं चांगल्या क्वालिटीचं जोडी वगैरे 2 जोडी तर आणू, म्हणजे बेडरूमला दोघं सेम होतील. तोपर्यंत म्हटलं घरात जे आहेत ते वापरूया, कारण संडेला प्रत्येक संडेला कुठे ना कुठे जाणं निघतं आहे. तर ह्या संडेला बाजारात जायचं प्लॅनिंग आहे, बघू आता. तर बघू आता, आधी आवरते आणि पडदे वगैरे लावते, मग बोलते तुमच्याशी.
तर दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता पडद्यांचं काम करून घेऊया, कारण भरतने पाईप लावून दिलेला होता संडेला जाण्याआधी, यावलला जाण्याआधी. त्यामुळे मग म्हटलं चला आता पटकन पडदे लावून घेऊया, आता वेळ मिळाला आहे तर पटापट जे हॉलचे पडदे होते ना ते काढून आणले, आणि जे मोठ्या साईजचे पडदे होते ना ते आमच्या खालीच्या ताई राहतात त्यांच्याचकडनं मी अल्टर करून आणलेले होते. कारण कसं ते जास्त लांब हॉलमध्ये चांगले दिसणार, आणि जसे मी हॉलला बेडरूममध्ये एकदम लॉंग ठेवलेले आहेत ते, म्हणून आधी ह्या पडद्यांच्या मापाचे ते दुसरे पडदे अल्टर केले मग हे लावले. मागे मी पडदे लावलेले आहेत, 1 मिनिट उजेड इकडे लावून घेतले मी हे पडदे, हॉलचेच पडदे मी इकडे आणले आणि ते इथे लावले, कारण मला वाटलं की हे जे पडदे आहेत ना इकडचे हे मी आता हॉलमध्ये लावते, कारण हॉलमध्ये थोडंसं असं ब्राईटनेस चांगलं वाटतं आणि गडद पडदे बेडरूममध्ये पाहिजे असं म्हणतात, म्हणून म्हटलं ठीक आहे. तर आता इकडे सध्या ग्रे कलरचे हे पडदे आहेत आणि इकडे हे ग्रीन कलरचे आहेत, तर असं मिसमॅच होतं आहे. पण आता संडेला जर जाणं झालं माझं बाजारात तर मग मी सेम मॅच होणारे पडदे घेऊन येईल, तोपर्यंत म्हटलं ॲडजस्ट करून घ्यावं. आता मी हे पडदे लावून घेते हॉलला आणि मग बोलते तुमच्याशी. ते लावले छान दिसत आहेत आणि घरामध्ये एवढा काही उजेडाचा टी व्हीवर येऊन नाही राहिला आहे, तर ओके त्या खिडकीलाही लावायचं राहिलं आहे अजून पडदा. दुपारी जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं, त्यानंतर झोप घेतली, कारण खूपच असं थकल्यासारखं होतं, एक्झर्शन झालं कालचं अति उत्साहाचं, त्याच्यामुळे आराम केला. संध्याकाळी 5:30-6 पर्यंत आराम केला होता. त्यानंतर छान उठलो, फ्रेश वगैरे झालो, बाकीचं आवरलं घरातलं. आधीसाठी इकडे किचनमध्ये बनवते आहे मस्त अशी घावणं, म्हणजे तिच्या भाषेत सांगायचं झालं तर ती त्याला हे म्हणते व्हाईट कलरचा डोसा. आता इडलीचं बॅटर नाही आणि हे काही नाशिक नाही की इथे इन्स्टंट हे मिळेल, असं मशिनीवरचं बनवलेलं इडलीचं पीठ मिळतं नाशिकला डायरेक्ट, असं ताजं जे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह असतं, म्हणजे काहीच त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नसतं. तर मी तांदळाचं पीठ घेतलेलं इथे आणि त्यात मीठ टाकलेलं आहे. हे मी बाहेरूनच आणलेलं असतं विकतचं, तर छान होतात याचे घावणे स्पेशल याच्यासाठी. आणि काही डोसान वगैरे मग इथे टाकण्यासाठी, काही माझ्या स्क्रबसाठी, एवढ्यासाठी असं घेऊन येते. 1 किलो तांदळाचं पीठ किराण्यात आणलं ना की ते होऊन जातं. त्याच्यात भरपूर असं पाणी टाकते आहे, कारण घावणं जे आहेत ते पातळ बॅटरचे बनवले जातात. आणि छान याला मिक्स करून घेते. छान जाळीदार घावणं बनतात ह्या पिठाचे. तांदळाचं पीठ कुठलंही घ्या, फक्त इंद्रायणी तांदळाचं नाही घ्यायचं असं म्हणतात, कारण इंद्रायणी तांदूळ खूप चिकट असतो ना, मग ते याला चिटकतात बहुतेक तव्याला. मी तर नाही यूज केलेलं आहे, मी बाहेरच्याच पिठाचं यूज करते. रेशनचे तांदूळ असतात ना त्याच्या तांदळांचं अजून छान होतात घावणं. मी सासरी आईंनाही सांगितलं, माझ्या दिरांसाठी म्हटलं, ते सारखे डोसे वगैरे मागतात ना, तर असं तांदळाचं पीठ दळून आणा रेशनच्या तांदळाचं आणि त्याचं त्यांना बनवून द्यायचे. तर आता हे सेट पण नाही होऊ द्यावं लागत, इन्स्टंट बनतात याचे डोसे, सॉरी घावणं. आणि इकडे भरतसाठी होतो आहे चहा. एवढी पातळ कन्सिस्टन्सी मी याची ठेवलेली आहे. तवा तापायला ठेवला इकडे आणि त्याच्यानंतर त्याला छान ग्रीस करून घेते आहे, ऑइल ग्रीस संपूर्ण तव्याला करते, कारण मोठाच असा घावण आपल्याला बनवायचं म्हणून. अजून थोडासा हीट होऊ देते. तवा जर छान जास्त तापला ना तर जे आपले घावणे आहेत ना ते जास्त चिटकत नाही तव्याला, त्याच्यामुळे अजून थोडासा याला हीट होऊ देते. तवा छान तापला, आता वाफ बघू शकतात निघते आहे. आता मी पटापट मस्त असं सगळ्या बाजूने घावण टाकून घेते बॅटर. बघा इथे मस्त टाकलेलं आहे आणि जाळी सुद्धा एकदम छान येते आहे याला.
आता याला थोड्या वेळ होऊ देते, झाकण ठेवते मी याच्यावर. आता माझ्याकडे या तव्याच्या मापाचं असं झाकण नाही, त्याच्यामुळे ताटच ठेवलेलं आहे उलटं. त्यानंतर एक 30 सेकंदानंतर झाकण उघडून पाहते मी. असं कडेकडेने काढून घेते आहे. तुटला त्याला पलटून घेतलं, मला असं वाटलं तो तुटत होता म्हणून मी हाताने त्याला उलटलेला आहे. पण जाळी तुम्ही बघू शकता एकदम छान तुटला नाही तो, फक्त इथे थोडासा कच्चा राहिला होता तर तेवढा ब्रेक झालेला आहे. पण प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला याचा. तर इथे तयार झालेला आहे निधीचा डोसा व्हाईट कलरचा. गरम लागेल, नीट पकड. तर निधीला घावण करून दिलं, भरातला चहा दिला. त्यानंतर म्हटलं थोडंसं काहीतरी एक्सरसाइज करूया, कारण 2-3 दिवस झाले गॅप पडला होता, त्याच्यामुळे एक्सरसाइजच होत नव्हती आणि कुठेतरी ना बॉडी अशी जड होऊन जाते. आणि त्यातल्या त्यात तिथे रांगोळी वगैरे काढली गेली ना वाकून वाकून पूर्ण, इथून तिथून तर जास्तच पायाला गोळे आले होते आणि कमरही खूप पेन करत होतं. म्हणून म्हटलं चला आपला एक्सरसाइज हा एकदम उत्तम पर्याय आहे हे सगळं दुखणं कमी करण्यासाठी. आणि कसं आहे, दैनंदिन जीवनामध्ये आपण ॲटलिस्ट 15 ते 20 मिनटं तरी रोज योगा किंवा एक्सरसाइज केलीच पाहिजे आपल्या बॉडीला फिट ठेवण्यासाठी. म्हणून मग म्हटलं चला आज आपण एवढ्या गॅपनंतर पुन्हा स्टार्ट करू, कारण वेळ मिळत नव्हता त्याच्यामुळे. आणि मी फक्त 20 मिनटं केले एक्सरसाइज, कारण स्वयंपाक वगैरे करायचा होता मला, त्याच्यामुळे अजून करायचं होतं मेडिटेशन वगैरे. पण मग निधीचा टीव्हीचा आवाज ते नको वाटतं सगळ्या शोरमध्ये. मग सकाळीच मेडिटेशन एकदम छान होतं, म्हणून म्हटलं चला आता फक्त एक्सरसाइज करू आणि मेडिटेशन आपण सकाळी करूया. डोसा वगैरे झालं आणि जेवण वगैरे झालेलं आहे आता. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.